सर्वांना नमस्कार। आज आपण कोकणामधली गावठाण हक्क चळवळ आणि महाराष्ट्रातली गावठाण हक्क चळवळ यातलं वेगळेपण सांगण्यासाठी इथे बसलेलो आहोत। संध्याकाळची वेळ आहे। एका आमच्या कार्यकर्त्यांनी युट्यूबवर असलेल्या अनेक गावठाण चळवळीवरच्या क्लिप पाहिल्या आणि मग त्याच्या लक्षात आलं की बाबा जो संघर्ष मुंबई परिसरात कोकणामध्ये गावठाण जमिनीबाबत आहे तशा प्रकारचा संघर्ष संपूर्ण महाराष्ट्रात दिसत नाही। मग हे वेगळेपण कोणत्या कारणामुळे आहे असा प्रश्न आला आणि म्हणून कोकणातली गावठाण हक्क चळवळ समजावणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून हा विषय आज अधिक स्पष्टपणे या गरिबांच्या घरांच्या जमिनीच्या चळवळीचे विरोधक कोण आहेत त्यांच्याच गावात ते लपलेले असतील तर त्यांना उघड करणं सुद्धा काळाची गरज आहे आणि म्हणून हे सांगण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत। बंधू आणि भगिनींनो, आपल्याला कल्पना आहे की भारतामध्ये समता आणि विषमता अशा प्रकारचं शीतयुद्ध कायम चालू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। भारताचा इतिहास पाहिला तर परकीय शत्रूंनी जी राजकीय गुलामगिरी लादली त्यापेक्षा धर्मसत्तेने अंतर्गत जी गुलामगिरी लादलेली आहे त्यामध्ये 85% लोकसंख्येचा ओबीसी एससी एसटी हा सगळा शोषित मागासवर्गीय जात समूह आणि स्त्रिया यांची गुलामी ही धार्मिक गुलामगिरी आहे आणि या देशातले उच्चवर्णीय ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे सतत या सत्तेचे लाभधारक झालेले आहेत आणि हा जो संघर्ष आहे हा संघर्ष व्यक्त करताना खूप कष्ट आपल्या समाज सुधारकांना पडलेले आहेत आणि हे कष्ट पडलेले आहेत त्यांची नावं घेणं आणि त्यांच्याविषयी आदर व्यक्त करणं हे माझं काम ठरतं आणि म्हणून ही गावठाण हक्क चळवळ पुस्तकातल्या कायद्यांप्रमाणेच मर्यादित नाही तर त्याच्यामध्ये ज्या ज्या लोकांनी आपलं कर्तृत्व गाजवलं आहे त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहणं ही काळाची गरज आहे। आपल्याला कल्पना आहे की आपल्या देशाला जगाच्या पेक्षा फार मोठा इतिहास आहे आणि या इतिहासामध्ये अंदाजे 2 ते 3 हजार वर्षांचा लिखित इतिहास आहे। म्हणजे दगडावर कोरलेला इतिहास आहे, काही पुस्तकांमध्ये, काही मौखिक इतिहास आहे। इतिहासामध्ये आपल्याला माहित असेल की या देशामधली जी विषमता आहे म्हणजे एकाने शेताच्या बांधावर बसून उभं राहायचं सावकार म्हणून आणि बाकीच्यांनी शेतामध्ये उन्हातानात आपले कष्ट करायचे, ही जी विषमता आहे ती विषमता संवेदनशील मनाच्या अनेक विचारवंतांना लक्षात आली आणि त्यांनी हे गरिबांचे कष्टकऱ्यांचे शोषण आहे उघड करण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये सर्वात प्रथम नाव भगवान बुद्धांचं आहे आणि त्या भगवान बुद्धांनी सांगितलं की हे जे धार्मिक कर्मकांड आहेत आणि त्यातून आलेली गुलामगिरी आहे बहुजन समाजावर ती त्यांनी उघड केली आणि हा जो देव धर्म चमत्कार मोक्ष याच्या पाठीमागचं अर्थशास्त्र आहे म्हणजे ब्राह्मणी अर्थशास्त्र हे उघड करून हा ब्राह्मणी धर्म नाकारला आणि बौद्ध धर्म जीवन मार्ग आपल्या समाजाला दिला आणि अशाच प्रकारचं काम भगवान महावीरांनी केलं आणि या महावीरांनी अहिंसा हा मार्ग आहे जगण्याचा आणि बुद्धांनी सुद्धा सांगितला आणि या मार्गामुळे आपल्याला कल्पना आहे की आपल्या देशामध्ये काही प्रमाणात वैचारिक बदल झाले आणि या बदलांचा प्रभाव भारतीय राजे राजवाडे होते त्यांच्यावर झाला आणि यामध्ये सम्राट अशोक नावाचे फार मोठे राजे होऊन गेले। त्यांनी आपल्या राज्यातील गरिबांना पहिल्यांदा जमिनी कसायला म्हणजे जमिनीचे पट्टे दिले, मोफत दिले आणि जे लोक भूमिहीन होते कष्टकरी होते त्यांना जमिनीचं मालक बनवण्याचा यशस्वी प्रयत्न केला आणि म्हणून धार्मिक चिंतक असतात, विचारवंत असतात, त्यांचं महत्व समाज मनात आणि आपल्या देशामध्ये फार महत्व आहे कारण यांच्याच विचारांनी पुढे राज्य चालतात। आता आपल्याकडे लोकशाही आहे, या लोकशाहीचा उदय सुद्धा आपल्याकडे असाच कुठल्या तरी महापुरुषाच्या विचारातून झालेला आहे आणि राजे राजवाड्यांमध्ये सम्राट अशोकाचं नाव हे जगात प्रसिद्ध आहे। जागतिक दर्जाचं साम्राज्य त्यांचं होतं आणि याच काळामध्ये हा समतेचा धम्म श्रीलंका आणि जगातल्या 150 राष्ट्रात पसरला। परंतु समतेच्या विरुद्ध विषमता अशा प्रकारचं हे युद्ध जे आहे देशात चालू होतं आणि नंतरच्या काळात विषमतावाद्यांचा उदय झाला
आणि पुन्हा एकदा हे गरिबांवर उपासमारीची पाळी आली, त्यांच्या जमिनी गेली, त्यांची घरं गेली आणि अनेक राजे रजवाडे आले, ते पुन्हा एकदा ह्या मनुवादी ब्राह्मणी मानसिकतेचे गुलाम झाले आणि तशाच प्रकारच्या वृत्तीचं शासन आपल्या देशात आलं आणि यामध्ये बदल केला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी, की छत्रपती शिवाजी महाराजांनी जात धर्म पंथ विरहित रयतेचं स्वराज्य उभं केलं. म्हणजे शिवाजी महाराजांची ओळख सांगायची झाली तर आज महाराष्ट्रात शिवाजी महाराजांना मुस्लिमांचे विरोधक म्हणून दाखवलं जातं, परंतु अफजल खानाची कबर बांधणारे छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू राजे आहेत ही गोष्ट लपवली जाते. आणि म्हणून परवा अफजल खानाच्या कबरीच्या भोवती अतिक्रमण काढताना जे शहाणपण या शिंदे फडणवीस सरकारने दाखवलं ते खरं म्हणजे तो हिंदुत्ववाद आहे आणि तो हिंदुत्ववाद म्हणजे ब्राह्मणवाद आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी खानाची कबर का बांधली ही सांगायची हिंमत महाराष्ट्रातल्या कुठल्याही विचारवंतांमध्ये नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची रयतेचा राजा ही ओळख अशी आहे की त्यांनी या देशातल्या म्हणजे या महाराष्ट्रातल्या अनेक भूमिहीन लोकांना जमिनी कसायला दिल्या आणि कोकणामध्ये म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी कोकणामध्ये आहे, रायगड जिल्ह्यात आहे. आणि या रायगड जिल्ह्यात ज्या पद्धतीनं जमिनी कसायला मिळाल्या आगरी कोळी भंडारी 12 बलुतेदार लोकांना कराडी लोकांना मिळाला, त्याच पद्धतीने समुद्र सुद्धा कसायला मिळाला आणि समुद्र उल्लंघन करणं पाप आहे मनुस्मृती सांगत होती. सम्राट अशोक आणि छत्रपती शिवाजी महाराज हे 2 राजे सोडले तर बाकीच्या कोणाला समुद्रावरचं आरमार उभं करायला जमलं नाही. आणि समुद्रात जाण्याचं धाडस इथल्या मागासवर्गीय जातींमध्ये आहे, आगरी कोळी कराडी भंडाऱ्यांमध्ये आहे. इथल्या ब्राह्मण क्षत्रियांना समुद्राची कायम भीती आहे आणि म्हणून मराठा आणि ब्राह्मणांना आरमार उभं करणं कधी जमलं नाही, ते छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलं. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमार हे मराठा आरमार नाही, ते आरमार हे ओबीसींचं मागासवर्गीयांचं सागरपुत्रांचं इथल्या आरमारी आगरी कोळ्यांचं आहे. कारण इतिहासामध्ये या ओबीसींच्या 85% लोकांचा इतिहास महाराष्ट्रातल्या इतिहासकारांनी मांडलेला नाही आणि हा इतिहास मांडण्याचं काम नंतरच्या काळात महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई फुलेंचं शिक्षण आणि बाबासाहेब आंबेडकरांचं भीमा कोरेगावची लढाई मागासवर्गीय विरुद्ध ब्राह्मण क्षत्रिय यांच्या विरुद्धची लढाई आहे. आणि त्या लढाईमध्ये ब्राह्मण आणि क्षत्रियांचा केलेला पराभव ही सगळं पाहिलं की आपल्या लक्षात येतं की अशा कित्येक लढाया आम्ही लढलो. म्हणजे माहीमच्या किल्ल्यामध्ये भंडारी समाजाने 350 भंडाऱ्यांनी केवळ कोयत्यांनी 6000 डचांचा केलेला पराभव हा इतिहासात तुम्हाला पाहायला मिळणार नाही. आणि भंडारी आगरी कोळ्यांचा आरमार इंग्रजांचा आरमार बुडवू शकतं तेच छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमार आहे. आणि पेशव्यांचा झेंडा शनिवार वाड्यावर लावणारे पेशवे नंतर हेच आरमार बुडवतात. त्याच्यामुळे महाराष्ट्रातले ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्या विरुद्ध ही मागासवर्गीयांची लढाई आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कसायला मिळालेल्या जमिनी मालकी हक्कांनी मिळालेल्या जमिनी पेशवाईत जातात आणि ते पुन्हा एकदा ब्राह्मण आणि मराठा हे खोत सावकार खोती पद्धतीने जन्माला येते आणि पुन्हा एकदा इथल्या शेतकऱ्यांवर गुलामी येते. ही गुलामगिरी जमिनींच्या मालकी हक्कामध्ये पण आहे आणि घरांच्या मालकी हक्कांमध्ये आहे. म्हणजे शेतकऱ्याला राहायला जागा सुद्धा शेतावर हे सावकार देत नव्हते. शेतावर घर बांधायचं नाही, शेतावर कुठलंही झाड लावायचं नाही, लावलंच झाड आणि त्याला शेवग्याच्या शेंगा येतील, आंबे येतील, काही येतील, ते सुद्धा आमचे आहेत, अशा प्रकारची हुकुमशाही या ब्राह्मण आणि मराठा खोतांची होती. आणि या खोतीच्या विरुद्ध फार मोठं आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि म्हणून सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले ज्यांनी शेतकऱ्यांची गुलामगिरी शिक्षण नसण्यामध्ये आहे आणि हे शिक्षण नाकारणारे ब्राह्मण आणि क्षत्रिय वैश्य हे लोक ती विषमता उघड करण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलंच, परंतु या भारताच्या 50% लोकसंख्येच्या स्त्रिया शिकल्या पाहिजेत आणि हे शिक्षणाचं पहिलं काम सावित्रीबाई फुलेंनी केल्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांच्या खोती विरुद्ध चळवळीला फार मोठी ताकद मिळाली. तरी सुद्धा इतिहासामध्ये या देशातल्या ब्राह्मण जमीनदार, मराठा जमीनदार आणि वैश्य जमीनदार यांच्या विरुद्ध आंदोलन करण्याचं फार मोठं धाडस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर आहे. आणि मला अभिमान आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर नारायण नगू पाटील, सी.के. बोले भंडारी समाजाचे आहेत. आणि म्हणून कोकणातल्या गावठाण चळवळीचा इतिहास हा सम्राट अशोकाच्या बौद्ध लेण्या दर 25 किलोमीटरमध्ये इथे आहेत, कोकणामध्ये आहेत. यालाच कोकणाला म्हणजे उत्तर कोकण आहे, ठाणे, रायगड, पालघर, मुंबई याला अपरांत प्रदेश असं म्हटलं जातं. आणि इथून अत्यंत विद्वान असे बौद्ध भिक्खू तयार झाले, अरहंत पदाला पोहोचले, 81 लोक पोहोचले. आणि म्हणून कोकणामध्ये अजूनही ही गावठाण चळवळ संघर्ष करण्यासाठी तयार आहे. आणि म्हणून त्या चळवळीचा एक छोटासा पाईक म्हणून मी आपल्या समोर इथे बोलत आहे.
आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या कुळ कायद्याने दोन्ही तत्व उघड केली की इथले ब्राह्मण, इथले मराठे, इथले वैश्य व्यापारी हे इथल्या शेतकऱ्यांना जमीन मालकी तर देतच नाहीत, परंतु त्यांना राहायला घर देत नाहीत, पाणी देत नाहीत, लाकूड फाटापूर्वी लागायचा तो सुद्धा देत नाहीत आणि जंगलावर सुद्धा त्यांनी आपली हुकुमशाही ठेवली होती. आणि या विरुद्ध संघर्ष बाबासाहेब आंबेडकरांच्या कुळ कायद्याच्या आंदोलनाने, खोती विरुद्ध आंदोलनाने झाला. चिरनेर जंगल सत्याग्रह याच उरणमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या वकिलीमुळे आम्हाला जिंकता आला. आणि चौदार तळ्याचा पाणी हक्क आंदोलन लढा हा सुद्धा इथल्या लोकांना, कोकणातल्या लोकांना पाणी पिऊ न देणारा जो उच्चवर्णीयांचा अहंकार होता त्याला धुळीस मिळवणारा हा लढा होता. आणि म्हणून घर म्हणजे फक्त घर नव्हे, तर घरात राहणाऱ्या माणसाला कसायला जमीन लागते, खायला अन्न लागतं म्हणजे शेती लागते, आणि पाणी लागतं, शिक्षण लागतं. हे सगळ्या गोष्टी बाबासाहेब आंबेडकरांच्या आंदोलनाने कोकणामध्ये उघड झाला आणि हाच भाग संविधानामध्ये गेला. आणि संविधानामध्ये आज जमीन हक्क देणारा खोती विरुद्ध कुळ कायदा आहे आणि घरांचा अधिकार देणारा सुद्धा कायदा म्हणजे ग्रामपंचायत अधिनियमामध्ये इथल्या गावठाणांना सरकारी मालकी अधिकार देण्याचे कायदे आहेत आणि त्याच कायद्यानं हा गावठाण हक्क चळवळीचा विषय उभा आहे. परंतु कोकणातल्या लोकांनी जो संघर्ष जमीन हक्कासाठी केलेला आहे तो संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशामध्ये नाही. आणि म्हणून मी असं अभिमानाने सांगू शकतो की कोकणातल्या लोकांनी आपले जमीन आणि घरांचा संघर्ष फार मोठ्या प्रमाणात केला. बाबासाहेब आंबेडकर गेल्यानंतर इथे वेगवेगळ्या प्रकारे गुलामी लादण्याचा प्रयत्न सतत चालू आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर जसं पेशव्यांचं राज्य आपल्याकडे आलं आणि पेशव्यांचं राज्य गेल्यानंतर इंग्रजांचं आलं आणि इंग्रजांच्या नंतर जे भारतीय संविधान आणि आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व भेटलं, त्याच्यामुळे ह्या ज्या गुलामीच्या चळवळी आहेत, खोती असतील, घरांवर लादलेली गुलामगिरी असेल, पाण्यावर, ती संपवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला संघर्ष, त्यांच्याबरोबर असलेले नारायण नागू पाटील यांची ही वैचारिक चळवळ, आमच्या घरांच्या जमीन हक्काची चळवळ कोकणातल्या लोकांना समजली ना आहे असं मला वाटत नाही. आणि म्हणून 1960 साली मुंबई परिसरातल्या जमिनी इंडस्ट्रीयल एरिया म्हणून, औद्योगिकरण म्हणून सगळ्या शेती संपवून, शेतीचे कायदे संपवून इथल्या ब्राह्मण आणि मराठा मुख्यमंत्र्यांनी आपल्या ताब्यात घेतल्या आणि गुजराती उद्योजक, पारशी उद्योजक यांना विकायचा सपाटा लावला. हा त्यांचा धंदा होता. यांना कोणताही कल्याणकारी राज्यकारभार करता आला नाही. आणि म्हणून महाराष्ट्रात मोठ्या संख्येत झालेले मराठा मुख्यमंत्री हे महाराष्ट्रात देशातलं मोठं शोषण आहे. आणि म्हणून पहिल्यांदा 1960 साली ह्या औद्योगिकरण आणि जमिनी हडप करण्याचं MIDCचे कायदे इथल्या मराठा आणि ब्राह्मण मुख्यमंत्र्यांनी आणलं. आपल्याला कल्पना आहे, याच काळात 1967 साली गावं इथे आहेत, गावांमधून महाराष्ट्र राज्य बनलेलं आहे. शहरं पुणे असेल, पेशव्यांच्या काळात ते तयार झालं. त्याच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाही निजामशाहीमध्ये जे नांगर फिरवले होते मुस्लिम राज्यकर्त्यांनी, त्या पुण्याला गाव बसवण्याचं काम राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेलं आहे. सोन्याचा नांगर धरल्याचे चित्र छत्रपती शिवाजी महाराज नांगर धरतात हे चित्र आपण पाहिलं असेल. आणि मुंबई शहर आहे, या मुंबई शहराचा इतिहास तर 2000 वर्षापासून आहे. सम्राट अशोकाच्या काळापासून मुंबई ठाणे हा परिसर बौद्ध लेण्यांचा, बौद्ध इतिहासाचा परिसर आहे. आणि म्हणून मुंबई शहराला फार मोठा इतिहास आहे. इकडच्या चौल जो रायगड जिल्ह्यातला परिसर आहे त्याला, नालासोपाऱ्याला फार मोठा इतिहास आहे. आणि यावर मराठ्यांचं आणि ब्राह्मणांचं जेव्हा स्वातंत्र्यानंतर राज्य आलं, त्यांनी इथल्या कष्टकऱ्यांच्या बागायती, शेती जमिनी ज्या कुळ कायद्याने भेटल्या होत्या त्या औद्योगिकरण, महाराष्ट्राचा विकास सांगून लाटल्या. आणि म्हणून या सगळ्या मराठा मुख्यमंत्र्यांचा मी इथे जाहीर निषेध करतो. ही पहिली गुलामी कोकणावर लादली गेली. आणि 1970 साली उरलेल्या जमिनी, खास करून नवी मुंबईमध्ये आम्हाला सिडको साठी नवीन शहर बनवायचं या नावाखाली इथल्या जमिनी संपादित केल्या. या संपादित करताना संविधानातले कायदे धाब्यावर बसवण्यात आले आणि जबरदस्तीचं भूसंपादन म्हणजे बंदुकीच्या गोळ्या घालून वसंतदादा पाटील या मराठा मुख्यमंत्र्यांनी, वसंतदादा पाटील यांच्यासारखा ओबीसी विरोधी, मागासवर्गीय विरोधी मुख्यमंत्री मराठा जे जमीनदार आहेत त्यांचं प्रतीक आहे. आणि ह्या जमीनदारीचा सुद्धा मी आज निषेध करतो. यांनी सिडकोचं भूसंपादन लादलं आणि आमच्या सगळ्या जमिनी, 100% जमिनी, अगोदर MIDCला 50% जमिनी आणि नंतर उरलेल्या जमिनी सिडकोसाठी संपादित करण्यात आल्या. आणि ही नवीन प्रकारची गुलामगिरी होती. ही गुलामगिरी ही इथल्या मराठा, ब्राह्मण
जमीनदार सरंजामी लोकांनी लादलेली आहे, हे उघडपणे बोलणारं नेतृत्व फार कमी होतं. परंतु 70 नंतर आलेल्या भूसंपादनामध्ये 1960च्या औद्योगिकरणाच्या जबरदस्तीच्या भूसंपादनाने म्हणजे MIDCची 10 एकर जमीन घेतली तरी 100 मीटरचा प्लॉट त्याला द्यायचा आणि उरलेले सगळे भूखंड ब्राह्मण मराठा यांची तरुण मुलं जी इंजिनियर होती उद्योजक होते त्यांना दिले गेले. आमच्यातला एकही उद्योजक इथे झाला नाही आणि यामुळे इथली सगळी शेती मिठाग्र भात शेती संपवण्यात आली. आणि ही जी विषमता आहे नवीन पिढ्याला सांगता आली नाही. परंतु 1984 साली नारायण नागू पाटील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतून तयार झालेले लोकनेते दिबा पाटील यांनी या सगळ्या जबरदस्तीच्या भूसंपादनाचा अर्थ ओळखला की यांना या सागर किनाऱ्यावरून 2000 वर्षात कोणी हलवलं नव्हतं, ते यांना हलवायचं आहे. ही गोष्ट दिबा पाटलांच्या लक्षात आला आणि त्यांनी हा तीव्र असा संघर्ष या मराठा वसंतदादा पाटील यांच्या भूसंपादनाविरुद्ध उचलला आणि या लढ्यामध्ये बंदुकीच्या गोळ्या घालून आमची 5 माणसं 5 हुतात्मा केली गेली, हजारो जखमी झाली. हा जो संघर्ष आहे जमिनींचा मोबदला मिळावा म्हणजे 12.5% भूखंड ज्या आंदोलनाने भेटले ते जमिनींचा मोबदला म्हणून भेटले आणि ते दिबा पाटील साहेब यांच्यामुळे मिळाले. परंतु या 12.5%लाच गावठाण विस्तार योजना आहे अशा प्रकारचं नाव शिडको अधिकारी आता देत आहेत. लातूरकडून आलेले ब्राह्मण आणि मराठी अधिकारी आजही शिडकोत बसलेत. त्यांना हे कल्पना नाही की महाराष्ट्रामधल्या गावठाणांच्या शेजारच्या जमिनी कुठल्याही प्रकल्पासाठी गेलेल्या नाहीत, परंतु त्यांना गावठाण विस्तार म्हणून 12.5% विकसित भूखंड महाराष्ट्र शासन देऊ शकतं का हा माझा प्रश्न आहे. आणि म्हणून आमच्या शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्याचं काम आज शिडकोमध्ये जे अधिकारी करतायत त्यांचा सुद्धा मी निषेध करतो. तर अशा प्रकारे 1960 आणि 70 मध्ये ठाणे रायगड पालघर मुंबई इथल्या अत्यंत महागड्या मौल्यवान जमिनी, कारण मुंबई शहराचा विकास पोर्तुगीज आणि इंग्रजांनी व्यापारी शहर म्हणून केला आणि म्हणून इथे देशातले आणि परदेशातले अनेक उद्योजक इथे आले होते आणि त्यामुळे जमिनीला सोन्यापेक्षा मोठा भाव होता आणि या जमिनी विकण्याचा सपाटा महाराष्ट्राच्या मराठा ब्राह्मण राज्यकर्त्यांनी चालवला आणि हेच आमचं शोषण होतं. हे शोषण उघड करण्याचं काम लोकनेते दिबा पाटील यांनी केलं, परंतु ते लिखित स्वरूपात नसल्यामुळे त्या काळच्या माणसांना ऐकीव स्वरूपात माहित आहे, परंतु ते उघड नसल्यामुळे आज हे उघड करण्याची जबाबदारी तुमच्या माझ्यावर आलेली आहे. आणि म्हणून 1984 सालच्या जमीन हक्काचं देशांतर्गत युद्ध इथं खेळलं गेलं आणि युद्धामध्ये प्रचंड मोठा अत्याचार इथल्या आगरी कोळी कराडी लोकांवर झाला. अशा प्रकारचा अत्याचार महाराष्ट्रातल्या कुठल्याच शेतकऱ्यांवर झालेला नाही आणि म्हणून मुंबईची गावठाण हक्क चळवळ, कोकणातली गावठाण हक्क चळवळ ही उच्चवर्णीय ब्राह्मण मराठा वैश्य यांच्या विरुद्धचा लढा आहे आणि तो लढा आता तीव्र स्वरूपात पाहायला मिळतोय. अलीकडे खूप मोठ्या प्रमाणात त्याची तीव्रता पाहायला मिळते. याच पद्धतीने 1984 नंतर म्हणजे 1970चं शिडको भूसंपादन आणि 2005 मध्ये या जमिनी संपूर्ण देशामध्ये म्हणजे आपल्या भारतात जेवढी शहर आहेत त्यामध्ये मुंबई जवळच्या जमिनी, समुद्रकाठच्या जमिनी या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये अत्यंत मौल्यवान आहेत. ही गोष्ट अदानी आणि अंबानी म्हणजे इथले गुजरातचे उद्योगपती यांना ती कळली. म्हणजे 2005 पासून हे जे अदानी अंबानी जे उद्योगपती आहेत हे जमिनीला लाटण्याचा धंदा इथे करतायत आणि हे जमिनी देण्याचं काम त्यांना महाराष्ट्रातले ब्राह्मण आणि मराठा मुख्यमंत्री, महसूल मंत्री, गृहमंत्री आणि जिल्हाधिकारी हे करणार होते आणि म्हणून हे काम झालं आणि 2005 साली ते शेतसाठी जमिनी हजारो एकरच्या संपादित करण्याचं एक अत्याचार लादला गेला. याविरुद्ध सुद्धा बाबासाहेब आंबेडकर आणि नारायण नागू पाटील यांच्या चळवळीतून तयार झालेले ॲडव्होकेट दत्ता पाटील जे महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते होते दिबा पाटलांप्रमाणे यांनी या सेज विरुद्ध आंदोलन केलं आणि हा सेजचा जो करलो दुनिया मुठ्ठी में हा जो संपूर्ण कोकण ताब्यात घेण्याचा प्रकार होता तो थांबवला, अत्याचार थांबवला. आणि यामध्ये सुद्धा कोकणातली जी आमची गावं आहेत आगरी कोळी कराडी भंडाऱ्यांची गावं उठवून नाशिकला आम्ही घेऊन जाऊ आणि इथे यांचा मागमुसी नको, कारण त्यांना माहित आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून परकीय इंग्रज पोर्तुगीज या आरमाराला थांबवण्याची ताकद या आगरी कोळीवाड्यामधल्या समुद्रकाठच्या गावांमध्ये आहे. आणि ही ताकद सेज प्रकल्पामध्ये जो उद्देश होता अदानी अंबानीचा की परकीय देशाचे कायदे इथे आणायचे आणि देशातल्या परकीय कंपन्यांना जे काही समुद्रकाठची जागा भारताची पाहिजे होती अशा प्रकारचा फार विचित्र कायदा, त्याचा सेज कायदा म्हणून स्वतंत्र अभ्यास किंवा व्हिडिओ आपण करू, तिथे आपल्या देशातले कायदे लागू होणार नाहीत अशा प्रकारचा सेजचा कायदा आहे. तर परदेशातल्या आपल्या देशाच्या शत्रूंना इथे आणून बसवण्याचं काम अदानी आणि अंबानीचं होतं. हे काम सुद्धा थांबवण्याचं काम इथल्या आगरी कोळी कराडीने केलं आणि यामध्ये इथली गावं उठवणार होती. त्यावेळी दत्ता पाटलांचं सुप्रसिद्ध वाक्य इथे मी सांगतो की आगरी कोळी कराडी भंडारी हे चिंबोऱ्या नंतर निवट्या मासे जिताडी खाणारे लोक आहेत. म्हणजे हे मासे
फक्त कोकणामध्ये, उत्तर कोकणामध्ये मिळतात आणि हे मासे नसतील तर आम्ही जगू शकणार नाही. म्हणजे पुण्याला आम्हाला जगणं जमणार नाही. याचं कारण पुण्यातला लोकांचा आहार आणि नाशिकमधल्या लोकांचा आहार हा आहार शाकाहारी आहे. शेपूची, कारल्याची भाजी खाणारे लोक आहेत, मेथीची भाजी खाणारे लोक आहेत. अशा प्रकारचं जीवन आगरी कोळ्यांना या समुद्रकाठच्या वातावरणात जमत नाही आणि म्हणून रोज मच्छी मी सुद्धा खातो, कुठलाही उपवास करत नाही. आणि जर हे मच्छीचा आहार आम्ही घेतला नाही तर इथल्या वातावरणामध्ये लोखंडाला सुद्धा गंज लागतो. तिथे माणसाची काय अवस्था. म्हणून या सागरी हवामानामध्ये जगायचं असेल तर तुम्हाला हे समुद्रातले मासे खावेच लागतात. आणि ही जी पद्धत आहे ही पद्धत महाराष्ट्राला देशाला माहीत नाही. आणि म्हणून 1970 नंतर पुन्हा एकदा 2005 मध्ये इथल्या शेतच्या जमिनी मोठ्या प्रमाणात सरकारकडून घेतल्या गेल्या. बाळासाहेब थोरात नावाचे महसूल मंत्री त्यावेळी होते आणि म्हणून मराठा मुख्यमंत्री, महसूल मंत्री आणि गृहमंत्री हे बदनाम आहेत आणि त्यांनी इथल्या आगरी कोळ्यांना लुटलं आहे. हे मध्ये राहुल गांधींना सुद्धा एका आर्टिकलद्वारे मी सांगायचा प्रयत्न केला. जसा काँग्रेसचा पराभव भाजपने केला त्यामध्ये महाराष्ट्रातले ब्राह्मण आणि मराठे जे आहेत त्या नेतृत्वाने काँग्रेसचा पराभव केलाय. कारण जो जो पक्ष 85% मागासवर्गीयांची बाजू घेईल तोच रयतेचा राजा होईल. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे राज्य करेल. जे पेशवे होण्याचा, खोत होण्याचा प्रयत्न करतील त्यांची सत्ता महाराष्ट्रात टिकणार नाही. त्यांची खुर्ची खाली खेचण्याचं काम इथला 85% मागासवर्गीय करेल. हा देशाचा इतिहास आहे. आणि म्हणून 2005 नंतर इथल्या जमिनी तर संपल्या आणि राहिले फक्त कोळीवाडे आणि गावठाणे. आणि 2016-17 मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेत जे ब्राह्मण मराठ्यांचंच सरकार होतं, या सरकारने कोळीवाडा हे एसआरए आहेत, गलिच्छ वस्त्या आहेत असं जाहीर केलं. आणि या अगोदर मुंबईतल्या झोपडपट्ट्यांना गलिच्छ वस्त्या म्हटलं होतं. परंतु या वस्त्यांमध्ये राहणारे जे लोक आहेत हे एससी एसटी मागासवर्गीय, काही प्रमाणात मुस्लिम कष्टकरी लोक राहतात. परंतु यातल्या कुठल्याच नेतृत्वाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आठवण झाली नाही. आणि त्यांना हे कळलं नाही की ज्या पद्धतीने महाराष्ट्रातली, देशातली गावठाण आहेत तसे मुंबईतल्या झोपडपट्ट्या ही कष्टकऱ्यांची गावठाण आहेत. आणि या गावठाणांना जमीन मालकी हक्क मिळाला पाहिजे हे कुठल्याही आंबेडकरी तरुणाला कळू नये यासारखं वैचारिक अपयश महाराष्ट्रात नव्हतं. आणि म्हणून नेहमी मी सांगत असतो की आपल्याकडे रमाबाई नगर नावाची फार मोठी वस्ती आहे आणि या आंबेडकरी वस्तीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा पुतळा आहे. परंतु बाबासाहेब आंबेडकरांचं आंदोलन जगण्याचं शास्त्र सांगणारं वैचारिक नेतृत्व इथे नसल्यामुळे या रमाबाई आंबेडकर नगर वस्तीचा एसआरए झाला आणि अनेक झोपडपट्ट्या अशाच एसआरए पद्धतीने दाखवल्या गेल्या. आणि इथल्या कष्टकरी, मुंबईचा जो गिरणी कामगार आहे, मागासवर्गीय माणूस आहे, याला मुंबई बाहेर फेकलं गेलं. आणि हे पाप सुद्धा महाराष्ट्रातल्या ब्राह्मण आणि मराठा राज्यकर्त्यांनी केलेलं आहे. आणि अशाच प्रकारचा विषय ज्यावेळी कोळीवाड्यांना आम्ही गलिच्छ वस्त्या म्हणणार, त्यांना आम्ही एसआरए म्हणून डेव्हलप करणार असं आल्यानंतर त्याच्या अगोदर 2005 पासून मी सुद्धा सेज आंदोलनानिमित्त जमीन मालकी हक्काचं आंदोलन इथे चालवत होतो. आणि माझ्या लक्षात आलं की जमिनी तर यांनी अगोदर वेगवेगळ्या कायद्यांनी महाराष्ट्रातल्या ब्राह्मण मराठ्यांनी घेतलेल्या आहेत. आता आमची गावं सेजमध्ये जशी अनधिकृत ठरून किंवा प्रकल्पग्रस्त जाहीर करून त्यांना उठवायची होती, सिडकोमध्ये उठवायची होती, त्यावेळी दिबा पाटील नसते तर सिडकोच्या 70च्या भूसंपादनामध्ये सुद्धा आमची गावठाणं संपली असते. आणि हाच प्रकार सेजमध्ये झाला होता. दत्ता पाटील नसते तर ती संपली असती. आणि म्हणून एसआरए प्रकल्पामध्ये शिवसेनेने ज्याप्रमाणे इथल्या कष्टकऱ्यांना संपवलेलं आहे ते महापातक शिवसेनेला इतकं महागात पडणार आहे की त्यांना त्यांच्याकडे उत्तर नाही. शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंकडे ह्याचं उत्तर नाही, राज ठाकरेंकडे उत्तर नाही. आणि म्हणून जेव्हा कधी झोपडपट्टीतले लोक विचारतील की आमच्या झोपडपट्ट्या बिल्डर तोडत असताना तुम्ही कुठे गेले होते, तुमचं शिवसेना, तुमची मनसे कुठे गेली होती, हा प्रश्न येणारच आहे. परंतु या 2016-17 मध्ये कोळीवाड्यांना आम्ही एसआरए, आगरी, कोळी, भंडारी, इष्टिनेन, आदिवासी यांच्या गावठाणांना गलिच्छ वस्त्या म्हणणार. तेव्हा मी प्रश्न केला की गलिच्छ वस्ती ही आम्हाला दिलेली शिवी आहे. या मुंबईतल्या आगरी, कोळी, कराडींनी संपूर्ण जगाला आणि संपूर्ण देशाला मातृसत्ताक जीवन पद्धती शिकवलेली आहे. लग्नामध्ये हुंडा न घेण्याचा सुसंस्कृतपणा शिकवलेला आहे. हा सुसंस्कृतपणा ब्राह्मण आणि मराठ्यांकडे पूर्वी नव्हता आणि आजही नाही. आणि म्हणून आमच्या गावठाणांना जर ते गलिच्छ म्हणत असतील तर सगळ्यात मोठे गलिच्छ ते आहेत. आणि म्हणून त्यांचा सुद्धा मी निषेध करतो. आणि या पद्धतीने आम्ही वरळी कोळीवाड्यामध्ये जयेश आकरे या कोळी तरुणांच्या माध्यमातून आम्ही मुंबईतल्या कोळीवाड्यांच्या जमीन मालकी अधिकाराला सुरुवात करी. आणि सुरुवात करत असताना ओबीसी म्हणून आम्ही आमचे मुस्लिम बांधव, एससी एसटी बांधव यांच्या सुद्धा झोपडपट्ट्यांची जमीन मालकी देणार. आणि म्हणून सुंदर पाडमुके आमच्या एका चांगल्या कार्यकर्त्याला आम्ही या चळवळीत बरोबर घेतलेला आहे. आणि जमीन मालकी हक्कासाठीच
वंचित बहुजन आघाडीच्या विचार मंचावर मी बाळासाहेब आंबेडकरांना विनंती करून गेलो आणि कल्याणची सभा असेल यामध्ये आदरणीय ॲडव्होकेट बॅरिस्टर ओवेसी, ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत कोळी टोपी घालून मी त्या आंदोलनात उतरलो आणि अतिशय चांगला प्रतिसाद या वंचित बहुजन आघाडीच्या त्यावेळच्या सगळ्या प्रचार सभा होत्या त्यामध्ये जमीन मालकी हक्क सांगण्याचं मला अधिकार आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी दिलं, त्यांच्याबद्दल मी त्यांचा आजन्म ऋणी आहे। आणि म्हणून शिवाजी पार्कच्या सभेत कोळीवाड्यांचा झोपडपट्ट्यांचा जमीन मालकी अधिकार शिवसेनेला कधीच सांगता आला नाही आणि शिवसेना हे पातक कधीच फेडू शकणार नाही आणि ते जमीन मालकी हक्क जाहीर करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आशीर्वादाने शिवाजी पार्कच्या सभेचा वंचित बहुजन आघाडीच्या सभेचा अध्यक्ष म्हणून मी इथल्या आमच्या कोळीवाड्यांना जमीन मालकी हक्क पाहिजे अशा प्रकारचं जाहीर वक्तव्य करू शकलो आणि ते वक्तव्य आजही युट्यूबवर तुम्ही पाहू शकता, ती सभा पाहू शकता। अशा प्रकारचा हा जमीन मालकी हक्काचा फार मोठा इतिहास आहे आणि वंचितच्या सभेने जी ताकद जमीन मालकी हक्कांना मिळाली अशी कुठलीच जाहीर सभा मुंबईमध्ये या विषयावर झाली नव्हती। खरं म्हणजे ती सभा राजकीय होती। राजकीय असली तरी राजकारणाचा हेतू इथल्या झोपडपट्ट्या आणि इथले गावठाणांना जमीन मालकी मिळाली पाहिजे आणि त्याचा थेट रोग इथल्या सरंजामी जमीनदार ब्राह्मण आणि मराठ्यांच्या विरुद्ध होता आणि म्हणून या सभेचा माझ्या जीवनामध्ये फार मोठा वाटा आहे आणि मी त्यासाठी आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि ओवेसी यांना मनपूर्वक धन्यवाद देईन आणि हे त्यांचे उपकार इतिहास कधी विसरणार नाही, ओबीसी कधी विसरणार नाहीत हे पण मी सांगतो। यानंतर आम्ही वरळीला जी सभा घेतली त्यामध्ये जयेश ठाकरे आणि त्या काळामध्ये राजेश मांगेला, उज्ज्वलाताई पाटील असे अनेक लोक होते, भाजपचे आशिष शेलार होते। त्यांना सांगितलं की तुम्ही मराठा समाजाचे आमदार आहात, कोळीवाड्यातून होता आणि कोळीवाड्याला जमीन मालकी हक्क इथले मराठा आणि ब्राह्मण आमदार देत नसतील तर या आमदारांना स्पर्धी देण्याचं काम आम्ही पुढील काळात करू। कोळीवाड्यातल्या लोकांना राजकीय जागृती नसली तरी ते आम्ही करू आणि ह्या मराठा आमदारांना, ब्राह्मण आमदारांना मुंबईतून हाकलून देऊ आणि जे 80च्या आसपास विधानसभा इथे आहेत या विधानसभेत आमचे भूमिपुत्र उतरतील आणि जर इथे आमचे आमदार निवडून आले तर मुख्यमंत्री उद्याचा हा मुंबईचा असेल। हे आशिष शेलारांना सांगितल्यानंतर आशिष शेलारांनी सांगितलं की पाटील साहेब मी तुमच्यातलाच आहे, तुमचा समजा मी हा विषय विधानसभेत मांडेन आणि यानंतर कोळीवाड्यांच्या जमीन मालकीचा विषय विधानसभेत पोहोचला। त्या काळचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील, माननीय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत इमानदारीने 70 वर्षात जे काँग्रेस आणि शिवसेनेला जमलं नाही ते भाजपाने करून दाखवलं। त्यांनी गावठाणांच्या सीमांकनाचा प्रस्ताव तिथे मांडला, परंतु हा प्रस्ताव ज्या प्रामाणिकपणे त्यांनी मांडायला पाहिजे तसा मांडला नाही। शेवटी यांच्या मनामध्ये कपट आहे, मागासवर्गीयांना अधिकार न देणं हीच यांची वृत्ती आहे आणि म्हणून ज्यावेळी लोकर वर्गणी काढून मी कोळीवाडे मोजायला सुरुवात केली तेव्हा आशिष शेलार यांच्या पोटात दुखायला लागलं। म्हणजे मराठा क्रांती मोर्चाला हजारो रुपयांच्या, लाखो रुपयांच्या देणग्या अगदी ओबीसींकडून सुद्धा पनवेलमध्ये ओबीसींकडून घेतल्या गेल्या, नवी मुंबईमध्ये सागर नाईक आमचे माजी महापौर त्यांच्याकडून घेतल्या गेल्या, पण गावठाणांना जेव्हा मी लोकवर्गणी काढून गावठाणा मोजायला सुरुवात केली तेव्हा आशिष शेलारांनी चिंबई कोळीवाड्यामध्ये याच्यावर टीका केली आणि सांगितलं की राजाराम पाटील लोकवर्गणी कशाला काढतात। तर सांगायचा मुद्दा असा की मागासवर्गीयांनी कधी संघटित होऊ नये, जे करायचं ते आम्ही करू अशा प्रकारच्या वृत्तीने भारतीय जनता पार्टी सुद्धा वागलेली आहे। खरं म्हणजे आशिष शेलार आणि मंत्रालयात बसलेल्या ब्राह्मण मराठा लोकांचा असा उद्देश होता की इंग्रजांनी जो नकाशा मुंबईचा मोजलेला आहे किंवा आमच्या गावठाणांचा मोजलेला आहे तोच मूळ गावठाणाचा नकाशा ते गावठाण म्हणून देऊ, पण त्याच्या भोवती 90% पेक्षा जास्त जे विस्तारित गावठाण आहे त्यांना आम्ही पुन्हा SRA ठरवू आणि त्यांचा क्लस्टर करू अशा प्रकारची ही ब्राह्मण मराठा वृत्ती होती। आणि इंग्रजांनी केलेला सातबारा तुम्ही आम्हाला देत असाल तर नालायकांनो, या भारतातल्या राज्यकर्त्यांनो, तुम्हाला आपला देश मोजता येत नाही, मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपा राष्ट्रवादाच्या गप्पा करते कशाला? राहुल गांधी सुद्धा भारताच्या राष्ट्रवादाच्या गोष्टी करतात कशाला? आणि म्हणून इथल्या मागासवर्गीयांच्या घर मालकी विरुद्ध महाराष्ट्रातले ब्राह्मण मराठे आहेतच, परंतु दिल्लीत बसलेले जे नोकरशाह आहेत किंवा उद्योगपती आहेत हे सुद्धा आमच्या विरोधी आहेत। आणि म्हणून अदानी आणि अंबानी यांचा वाईट अनुभव जितका कोकणातल्या आगरी कोळ्यांना इतका कोणालाच नसावा। इथलं विमानतळ सुद्धा 2013चा कायदा असताना तो कायदा न लावता 22% संमती कराराने घेतला गेला। आमची 10 गावं, महसुली गावं उठवली गेली आणि यामध्ये गावठाण हक्क कायदा राबवण्यात आला नाही आणि हा विमानतळ शेवटी अदानी नावाच्या एका खासगी उद्योजकाला दिला। सेच प्रकल्प सुद्धा इथे नोकऱ्या मोठ्या प्रमाणात निर्माण होतील असं त्या काळात काँग्रेसने सांगितलं आणि इथे मोठे उद्योग येतील असं सांगितलं आणि शेवटी ती जमीन अंबानीला विकली गेली। आणि म्हणून या देशातले राज्यकर्ते हे वैश्य म्हणजे व्यापाऱ्यांचे गुलाम आहेत आणि आमच्यावर मागासवर्गीयांवर गुलामी लादण्याचा सतत प्रयत्न करतायत।
आणि म्हणून या चळवळीचा, गावठाण चळवळीचा जो उठाव त्या काळात होता, त्यामध्ये जी सभा वरळीमध्ये गाजली, वरळीमधली सभा झाल्यानंतर आम्ही माहीम कोळीवाड्यामध्ये जमीन मोजणी करायला सुरुवात केली. कोळीवाड्यांमध्ये अगोदरचं जे समाजकारण, राजकारण आहे मच्छीमार सोसायट्यांचं आहे, त्यामुळे डिझेल परतावा मिळवणं, बोटींना कर्ज काढणं, एवढंच काय ते शासनाबरोबर यांचा संबंध होता. परंतु कोळीवाड्यांना जमीन मालकी नाही, तिथली मूळ गावठाणं सुद्धा अदृश्य झालेली आहेत आणि विस्तारित गावठाणांची जमीन मालकी कशी मिळवायची याचं कुठलंच तंत्र लोकांकडे नव्हतं. आणि हे अधिकार मागायचे असतील तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नीतीने गेलं पाहिजे. शिवसेना हा आमचा पक्ष आहे असा कोळीवाडा गावठाणातल्या लोकांचा गोड गैरसमज पूर्वी होता आणि आजही आहे. याच शिवसेनेच्या माध्यमातून एकनाथ शिंदेने जेव्हा नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव नाकारून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलं, तेव्हा हे हिंदुत्व सुद्धा भाजपाच्या हिंदुत्वाप्रमाणे इथल्या ओबीसींवर गुलामी लादणारे हिंदुत्व आहे हे आम्ही उघड केलं आणि ही चळवळ चालवली. आणि अलीकडेच दिबा पाटलांचं नाव तुम्हाला माहिती आहे विमानतळाला भेटलेलं आहे किंवा देण्याचं जाहीर झालेलं आहे. याच पद्धतीनं आम्ही आमची गाव कमिटी केली पाहिजे. आम्ही मागासवर्गीय आहोत, ओबीसी आहोत, एससी आहोत, एसटी आहोत, यांना जमीन मालकी अधिकार किंवा घरांचा अधिकार ब्राह्मण आणि मराठ्यांचे राज्यकर्ते देणार नाहीत. आणि म्हणून याची घोषणा गाव कमिटी करून एक जात म्हणून आम्ही केली पाहिजे, सागरपुत्र म्हणून केली पाहिजे, ही संकल्पना होती. आणि अशा प्रकारच्या गाव सभा आम्ही सुरू केल्या. गाव कमिट्या 4-4 मच्छीमार सोसायट्यांना एकत्र करून गाव कमिटी करण्यासाठी एका गावात 100 सभा कराव्या लागतात. आणि उरणमधून मुंबईत जाऊन या एका कोळीवाड्याच्या 100 सभा मीटिंग मी करायला सुरुवात केल्यानंतर लोकांच्या लक्षात आलं की हा विषय अत्यंत महत्वाचा आहे. इथली जी जमीन आहे ती 4 ते 5 कोटी रुपये गुंठ्याची आणि मिळवायची असेल तर प्रॉपर्टी कार्डचा प्रस्ताव, गावठाण हक्काचा प्रस्ताव आपण दिला पाहिजे, हे समजवण्यात मी यशस्वी झालो. परंतु यामध्ये इथले जे आर्किटेक्ट वर्ग होते त्यांना हे कोळीवाडे एसआरएला द्यायचे होते आणि म्हणून एसआरए आणि बिल्डर समर्थक टीम कोळीवाड्यात पण होती, ती आपल्या लक्षात आलं नाही. मातृसत्ताक पद्धतीचं जीवन जगत असताना याचा प्रत्यक्ष प्रयोग कोळीवाडा गावठाण चळवळीत व्हावा म्हणून मी पालघरकडच्या आमच्या एक सामाजिक कार्यकर्त्यात उज्ज्वलाताई पाटील यांना कोळीवाडा गावठाण चळवळीचं नेतृत्व दिलं. या गावठाणाच्या लेटर हेड आहे ते सुद्धा पनवेलला आमच्याकडचे एक चेतन डाऊर नावाचे एक शिक्षक आहेत, त्यांनी बनवलं, पनवेलमध्ये बनवलं. म्हणजे यांचा जन्म पनवेलमध्ये झाला या चळवळीचा आणि त्यांना आम्ही अध्यक्ष केलं आणि आम्ही कामाला लागलो. जेव्हा लोकवर्गणी काढायला मी सुरुवात केली, 200 गावठाणं जर मोजायचे असतील आणि त्याला मुंबईच्या राजकीय संघर्षात म्हणजे शिवसेनेच्या विरोधात जाऊन न्याय द्यायचा असेल तर आपल्याला पर्यायी राजकीय नेतृत्व उभं करावं लागेल, नगरसेवक उभे करावे लागतील आणि गावठाण चळवळीचं नेतृत्व विधानसभेत, लोकसभेत पोहोचवावं लागेल. हा सगळा अंदाज बांधून मी प्रत्येक गावठाणाला अंदाजे 10 लाख रुपये खर्च येईल असं सांगितलं. आता 10 लाख रुपये जर जमले तर 200 गावठाणांचे किती होतील असा सरळ हिशोब बिल्डर लॉबीने लावला. आणि ज्या पद्धतीने झोपडपट्ट्यांना आम्ही फसवत आलो तसं आगरी कोळ्यांना फसवता येणार नाही, कारण हे अत्यंत समृद्ध आणि लढाऊ लोक आहेत, अशा प्रकारचा समज इथे गेला. आणि म्हणून मुंबईमध्ये काम करणारे जे आर्किटेक्ट आहेत त्यांची फक्त नावं मी सांगतो. एक आहेत पाटील दादरचे, दुसरे आहेत जोशी काळा घोड्याचे आणि तिसरा आहेत वाघ. हे जे 3 आर्किटेक्ट आहेत त्या 3 आर्किटेक्टनी मुंबईतल्या कोळ्यांना चहा बिस्किट देऊन मूर्ख बनवण्याचा धंदा चालला होता. आणि जेव्हा मी जमीन हक्क मागितला तेव्हा हे सगळे आर्किटेक्ट म्हणायला लागले. आणि हे तुम्हाला माहित आहे एक 3 आर्किटेक्ट उच्चवर्णीय आहेत, म्हणजे ब्राह्मण आहेत, 2 ब्राह्मण आहेत आणि एक समजा मराठा सदृश्य जात आहे, पण हे सगळे उच्चवर्णीय आहेत. आणि यानी लोकांना सांगितलं की हे तुम्ही गावठाण कमिटी कशाला करता, जमीन मालकी कशाला मागता, कोळीवाड्यांचा विकास करायचा असेल तो एसआरएने होईल. पण एसआरए मध्ये 1000 लोक असतील तर 500 लोकांना अपात्र ठरवलं जातं. आणि एसआरएचं 300 आणि 200 चौरस फुटांचं जे घर आहे ते कोळीवाड्यांच्या किंवा कोळी बांधवांना राहायला अयोग्य आहे, कारण त्यांच्या बोटीच 80 फूट लांब आणि 30 फूट रुंद असतात, 100-200 मीटरची जाळी असतात. ही जाळी या एसआरएच्या रूम मध्ये राहणार नाहीत. आणि म्हणून इथले राजापेक्षा मोठं वैभवशाली जीवन जगणाऱ्या कोळ्यांना एसआरए मध्ये कोंबता येत नाही, मी अनेक लोकांना सांगितलं. आणि जमीन मालकी जेव्हा आर्किटेक्ट देत नाही तेव्हा ह्या आर्किटेक्ट लोकांचा धंदा हा बिल्डरांना जमिनी देण्याचा आहे. यांना या उज्ज्वलाताई पाटील बळी पडल्या. आणि मग हे सांगायला लागल्या की दादा लोकवर्गणी 10 लाख काढली तर ते पैसे कसं खर्च करायचे, लोक प्रश्न विचारतील. बोलू विचारू दे प्रश्न, की मराठा क्रांती मोर्चा जर करोड रुपयांच्या देणग्या घेतोय, ब्राह्मण लोक ब्राह्मण संमेलन लावतात, मारवाडी जैन लोक लावतात, तर तुम्हाला पैशाचा हिशोबाचं करायचं कशाला? जे प्रामाणिक आहेत ते हिशोब देतील. आणि आम्ही जर प्रामाणिकपणे काम करतोय, लोकांच्या सहमताने निर्णय घेतोय, लोकांचा खजिनदार आहे, लोकांची गाव कमिटी आहे, ते लोक खर्च करतात, तुम्हाला भीती कशाला? परंतु यांचे बोलावी ते धनी वेगळे होते. आणि म्हणून माहीम कोळीवाड्यातच जन्माला आलेले कोळीवाडा गावठाण ही संघटना, आपल्याला कल्पना आहे की आपले प्रल्हाद वरळीकर आहेत
वरळी कोळीवाड्यातले, आणि गिरीश साळगावकर यांनी विरोध केला की त्यांना जमीन मालकी हक्क मिळणारच नाही कोळीवाड्याला, असं सांगून त्यांनी फूट पाडली. आणि त्यानंतर जमीन हक्कासाठी कडवी लढाई मी रायगड जिल्ह्यात देत असल्यामुळे त्यांना सांगितलं की तुम्ही जर आमच्या कोळीवाड्यातल्या मातृभूमीविषयी विरोधी बोलत असाल तर इथून चालते व्हा. आणि माहीम कोळीवाड्यातून यांना हकलून दिलं. आणि मला हे स्पष्ट कळलं ही बिल्डरची भाषा बोलतात आणि ही संघटना दुभंगली. आणि या लोकांनी अपप्रचार करून पैसे मागितले जातात अशा प्रकारचा प्रचार कोळीवाड्यात केला. खरं म्हणजे 2009ला मी विधानसभा लढलेलो आहे, 2019ला लोकसभा लढलेलो आहे. एकही पैशाचा गैरव्यवहार माझ्या नावावर असता तर अशा प्रकारची निवडणूक मला लढवताच आली नसती. कुठला आरोप किंवा एखादा FRI असता तर लोकांनी मला स्वीकारलं नसतं. लोकांना 1 रुपया न देता 75,000 मतदान 75,000च्या वर मतदान मला मिळालं होतं. यामध्ये आपला प्रामाणिकपणा, सच्चाई आहे तीच तिथे उपयोगी आली होती. परंतु या बिल्डर लॉबीने, या आर्किटेक्ट लॉबीने आणि ह्या उज्ज्वलाताईंच्या ग्रुपने ही गावठाण चळवळ बदनाम केली. आणि जी लोक चळवळ म्हणजे लोकवर्गणी, लोकसहभाग आणि गाव कमिट्या बनवण्याचं जे काम अत्यंत महत्वाचं काम आहे, कुठला राजकीय नेताही करू शकत नाही. कारण अनेक पक्षांचे लोक या कोळीवाडा गावठाणात असतात आणि त्यांना एकत्र बसवणं फार अवघड असतं. आणि त्यांच्याकडून सर्व सहमतीने तो खर्च करून ठराव घेऊन नकाशे तयार करणं, लोकसंख्या घेणं आणि गाव मोजणं म्हणजे गटारं तोडवणं हे काम फक्त त्या गावातले लोकच करू शकतात. सरकारची ह्यात तयारी नाही. आणि म्हणून आम्ही अनेक कोळीवाड्यांमध्ये म्हणजे खास करून जू मोरा कोळीवाड्यामध्ये सीमांकनाचा नकाशा बनवला, तो मान्य करून आणला. तरी सुद्धा तिथले राजेश मांगेला इथे 90% लोकांची SRA मान्यता आहे अशा प्रकारचं विधान ज्यावेळी करतात त्यावेळी मुंबईतलं कोळीवाडा गावठाणातलं हे नेतृत्व हे गुलाम नेतृत्व आहे आणि हे बिल्डरला विकलेलं आहे. आणि म्हणून यामुळे चळवळीचा पराभव होत आहे. आणि याचा परिणाम मी काल अनुभवला. रात्री 11 वाजता फोन आला की आपल्याला माहित आहे की इथलं एक गाव आहे मुंबईतलं, त्या मुंबईतल्या गावामध्ये देवनार नावाचं गाव आहे, देवनार कोळीवाडा. या गावामध्ये अचानकपणे SRAचा सर्वे लागला. तर हा जो पट्टा आहे, हा पट्टा खासदार राहुल शेवाळे, शिवसेनेचे खासदार, यांच्या मतदारसंघाचा. आणि इथेही एकही कोळीवाडा गावठाणाचा प्रस्ताव तयार झाला नाही. आणि याच खासदारांनी उज्ज्वलाताई पाटील यांना रणरागिणी पुरस्कार दिला. मला आश्चर्य वाटलं की असं कोणतं काम त्यांनी केलं की त्यांना रणरागिणी पुरस्कार दिला. तर माझ्या लक्षात आलं की कुलाब्यापासून इकडे मानखुर्दपर्यंत एकही गावठाणाचा प्रस्ताव होऊ न देण्याचं काम या लोकांनी केलं. आणि त्याचा दुष्परिणाम आहे की देवनार कोळीवाड्यामध्ये SRA लागला. खरं म्हणजे कोळीवाड्यांना SRA लावणार नाही अशी अनेक वक्तव्य आपण ऐकली असतील. आणि असं असताना याचा SRA का होतो तर त्याला कारण हा जो ग्रुप आहे, या ग्रुपने कोळीवाड्यातल्या गावठाण कमिट्या होऊ दिल्या नाहीत, गावठाणं मोजली गेली नाहीत, लोकवर्गणी काढू दिली नाहीत. म्हणून अंतर्गत शत्रू म्हणून ह्या लोकांनी मुंबईची चळवळ जवळजवळ संपवलेली आहे. आणि काल देवनारचा ज्या देवराम केणी यांचा फोन आला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, त्यांनी मलाच फोन केला. याचं कारण त्यांना माहिती आहे की राजाराम पाटलांचं बरोबर होतं, आपण चुकलेलो आहोत आणि हे घडलेलं आहे. सायन कोळीवाड्यामध्ये तसाच प्रकार घडला. खरं म्हणजे मुंबईतल्या कोळी बांधवांना हे लक्षात आल्यापैकी शिवसेना हा सगळ्यात मोठा शत्रू कोळीवाड्यांचा आहे. सायन कोळीवाड्यामध्ये सुद्धा शिवसेनेला मानणारे अनेक शिवसैनिक होते. आणि यांनी शिवसेनेचे आताचे अनिल परब जे आहेत, त्या अनिल परब यांचं पत्र आणलं की सायन कोळीवाडा तोडू नका. त्यांचं पत्र मी स्वतः पाहिलेलं आहे, ते सायन कोळीवाड्याच्या फाईलमध्ये आहे. आणि राहुल शेवाळे यांचं सुद्धा पत्र आहे की सायन कोळीवाडा तोडू नये. तरी सुद्धा 400 पोलीस घेऊन विनाताईंचं घर तोडलं. त्या अगोदर 700 घरं तोडली गेली. म्हणजे शिवसेनेचा हा व्यवसाय इथले कोळीवाडे विकणं, गावठाणं विकणं हाच आहे. आणि या शिवसेनेबरोबर मैत्री करणारे आमचे लोक आहेत हे कोळीवाड्याचे शत्रू आहेत आणि ते दलाल आहेत. हे आज जाहीरपणे मला सांगावं लागतं. आणि महाराष्ट्राला हे सांगतोय की तुम्ही हे जे राज्यकर्ते आहेत यांची उपजीविकेची साधनं पाहिली तर मुंबईच्या झोपडपट्ट्या विकणं, कोळीवाडे विकणं हेच आहे. आणि हीच पद्धत नवी मुंबईमध्ये आज पाहायला मिळते की नवी मुंबई सुद्धा आम्ही गावठाण चळवळ सुरू केली. आगरी कोळी युथ फाउंडेशनचे निलेश पाटील यांनी नेतृत्व देत उच्च शिक्षित म्हणून सर्व पक्षीय लोकांनी त्यांना पाठिंबा दिला, पैसा पुरवला आणि हे खूप मोठं आंदोलन गावठाण हक्क आंदोलन म्हणून उभं राहिलं. आंदोलन उभं राहिल्यानंतर आपल्याला माहिती आहे की कुठल्या तरी नवीन माणसाच्या हातात नेतृत्व येतं. आणि निलेश पाटील यांना राजकीय लोकांना मी विचारपीठावर घेणार नाही असं सांगितलं, परंतु मदत त्यांची घेतली होती. आणि या मदतीतून उभं राहिलेले आंदोलन ज्यावेळी सरकारने पत्र दिलं की जिल्हाधिकारी ठाणे आणि जिल्हाधिकारी रायगड आणि तिथला भूमी अभिलेख विभाग यांच्या मार्फत हा गावठाणांचा सर्वे करायचा असं पत्र असताना इथे त्यांनी गावामध्ये गाव कमिटी केली नाही, सीमांकन केलं नाही आणि त्या पत्राचा अर्थ त्यांना समजला नाही. आणि त्यांना हा जो विषय आहे की मुंबईतले जे
उज्ज्वलाताई पाटील यांची जी कमिटी आहे, या कमिटीने जी घोडचूक केली होती त्यांच्याच बरोबर हे पुन्हा एकदा माहीमला यांनी सभा लावली. हे सगळे लोक तिथे गेले. ठाणे जिल्ह्यातले गिरीश साळगावकर असतील, निलेश पाटील गेले, उज्ज्वलाताईच्या विचारमंचावर बसले आणि मी खाली बसलो होतो. ज्यांनी मुंबई गावठाण हक्क चळवळ सुरू केली त्यांना खाली बसवलं गेलं आणि यांनी ती सभा घेतली. या सभेनंतर मुंबईमध्ये जेव्हा गावठाण मालकीचा विषय आला, गावठाण मोदाचा विषय आला, तेव्हा हे सगळे लोक ठाण्यातून मुंबईतून बोलायला लागले की आमची गावं आम्ही का मोजायची, सरकार मोजेल, आम्ही सीमांकन काय करायचं, आम्ही गाव कमिटी काय करायची, सरकार करेल. याचा अर्थ इथल्या भोळ्या लोकांना सरकारचं नाव सांगून निष्क्रिय करण्याचं काम या लोकांनी केलं आणि असा प्रसंग महाराष्ट्रात येऊ शकतो. आणि म्हणून राज्यकर्ता वर्गावर तुम्ही ह्या बाबतीत विसंबून राहू नका. आपल्या घराचं प्रॉपर्टी कार्ड मिळवणं म्हणजे भारतीय राष्ट्रवाद आहे. आपल्या घराखालचं जमीन जर आपल्या नावावर नसेल तर हा देश माझा आहे असं पण सांगू शकत नाही आपल्या पुढल्या पिढ्यांना. आणि म्हणून ह्या सगळ्या टीमने आम्ही गाव कमिट्या करणार नाही, गावठाण मोजणं हा म्हणजे खर्च व्यर्थ आहे. या लोकांना एका एका कोळीवाड्याला 100 मीटिंग देणं शक्य नव्हतं. यांचे स्वतःचे व्यवसाय होते आणि लोकांकडून प्रामाणिकपणे पैसे मागण्यापेक्षा वर सांगायचं की आम्ही पैशाला हात लावत नाही. उज्ज्वलाताईंचं आमच्या म्हणणं असं होतं की आम्ही पैशाला हात लावत नाही. अरे पण तुम्ही मागच्या दाराने बिल्डरांकडून पैसे घेता ना, मग मागच्या दाराकडून पैसे घेण्यापेक्षा तुम्ही त्या श्रीलंकेच्या राम आणि रावण युद्धामध्ये विभीषणासारखी गद्दारी म्हणजे घरभेदीपणा करण्यापेक्षा थेट समोर येऊन लढा. मग ते युद्ध होईल ते होईल, कुठली नीती चांगली वाईट हे नंतर ठरेल, परंतु आपल्या मातृभूमीसाठी लढायला तुम्ही मैदानात उतरणं हा प्रामाणिकपणाचं काम होतं. मी लोकांकडे जरूर पैसे मागितले, लोकांना त्याचे हिशोब दिले. मागच्या दारानं कुठल्या बिल्डरकडून कधीही पैसे घेतले नाही, कुठल्या आंदोलनात माघार घेतली नाही. आणि मग हे आंदोलन आमचं चौलचं वेल्सपनचं आंदोलन असेल, सिडको विरुद्ध विमानतळाचं आंदोलन असेल, कधी या सिडको अधिकाऱ्यांसमोर ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर म्हणून मान खाली झुकवली नाही. आणि म्हणून नवी मुंबईमध्ये आज आगरी कोळी फाउंडेशनने निलेश पाटील यांनी जी परिषद घेतली 4 दिवसापूर्वी, एकनाथ शिंदे यांनी जे 2 निर्णय घेतले होते त्यातला एक निर्णय आहे दिबा पाटील यांच्या संग्राम घडलेल्या पनवेल उरणच्या भूमीला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा विषय होता. या निर्णयामध्ये ठाणे, रायगड, पालघर इथले सगळे शेतकरी पेटून उठले आणि हिंदू हृदय सम्राट, शिवसेना, महाविकास आघाडीचा पराभव करून आम्ही दिबा पाटलांचं नाव द्यायला लावलं. हे दिबा पाटलांचं नाव का द्यायला पाहिजे हे सांगण्यासाठी इथले शिवसेनेचे फार मोठे नेते आदरणीय बबनदादा पाटील आणि शिरीष घरत यांनी मला मातोश्रीवर घेऊन गेले, उद्धव ठाकरेंच्या समोर बसवले आणि त्यावेळी सगळ्या शिवसैनिक नेत्यांसमोर मी सांगितलं उद्धव ठाकरेंना, ठाकरे साहेब ज्या पद्धतीनं दिबा पाटलांचं नाव आम्हाला पाहिजे यासाठी मी इथे आलेलो आहे, मी शिवसैनिक नाही. आणि दुसरी मागणी आहे गावठाणांना जमीन मालकी हक्क पाहिजे. साताऱ्यावरून आलेला मराठा मुख्यमंत्री, ज्यांना रिक्षावाले मुख्यमंत्री म्हणतात, त्यांनी इथल्या भूमीला 2 प्रकारे अपमानित केलं. दिबा पाटलांच्या ऐवजी बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलं आणि इथल्या भूमिपुत्रांना असलेली गावठाणं आहेत ही भाडेकरारांनी तुमच्याकडे घ्या अशा प्रकारचा तुघलकी निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय आम्हाला मान्य नाही, ही जमीन मालकी आम्हाला पाहिजे. हे मी माननीय उद्धवजी ठाकरे यांना त्यांच्या घरात मातोश्रीमध्ये सांगितलं. याचे साक्षीदार इथले सगळे शिवसेनेचे नेते आहेत. आणि हा जो निर्णय झालेला आहे मागच्या काळात काँग्रेस, राष्ट्रवादी, महाविकास आघाडी याच्यामध्ये 95 गाव संघटनेचे सुरेश ठाकूर होते, निलेश पाटील होते. यांना आम्हाला जमीन मालकीनी पाहिजे. मूळ गावठाण जर आमचं मालकीचं आहे तर वाढलेली विस्तारित लोकसंख्या, नैसर्गिक लोकसंख्या वाढीनं गावठाण विस्तार कायद्याने आम्हाला मालकीनी मिळत असेल तर भाडेकरारांनी का देता असा स्वाभिमानी प्रश्न विचारला नाही. याचं कारण सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दिबा पाटील, दत्ता पाटील या नेतृत्वाने नेहमी जमीन मालकी हक्काचा संघर्ष केला. आता ब्राह्मण मराठा सरकारने त्यांना मालकी नाकारली, त्यांनी काय केलं तो विषय नंतरचा, परंतु मालकी हक्कासाठी संघर्ष त्यांनी केला आणि मालकी हक्कानेच जमिनी मागल्या आणि जमीन मालकी हक्कासाठी 5 हुतात्मे गेले. मग नवी मुंबईतले आगरी कोळी लोक मुंबईमध्ये जसा सीमांकनाचा प्रस्ताव झाला, जिथे गावं मोजण्याचा, काही कोळीवाडे मोजण्याचा यशस्वी प्रयत्न आम्ही केला, लोकवर्गणी काढली. आज पनवेलमध्ये किरण पाटील हे इंग्लंड रिटर्न तरुण त्यांचं गाव मोजतात, पेंदर गाव मोजतात, गाव कमिटी करतात, करंजाडे गाव मोजतात, घोड गाव मोजतात. त्यांचं गाव मोजून लोकवर्गणी काढून लोकांच्या खर्चातून नकाशा बनवून तो प्रस्ताव देतात आणि सिडकोला कोर्टामध्ये खेचतात, कलेक्टरला कोर्टामध्ये खेचतात की तुम्ही 1967 साली आलेला गावठाण विस्तार कायदा, त्यामध्ये आमची दर 10 वर्षांनी वाढलेली लोकसंख्या आहे, त्या लोकसंख्येच्या प्रमाणात 200 मीटरची हद्द मिळाली पाहिजे असं महाराष्ट्राचा गावठाण हक्क कायदा म्हणतो. आणि हा गावठाण हक्क कायदा महाराष्ट्राला त्यातले राज्यकर्ते, मराठा ब्राह्मण राज्यकर्ते लावतात. मग मुंबईत तोच कायदा लागला पाहिजे हा आग्रह आम्ही आशिष शेलार यांच्यासमोर धरला.
आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत ते गावठाण, विस्तारित गावठाण मंजूर झालेलं आहे. आणि असं असताना नवी मुंबईतले एकही राजकीय नेते किंवा एकही सामाजिक कार्यकर्ता जमीन मालकी हक्कासाठी पुढे का येत नाही? आज मला सांगायला खूप दुःख होतं आणि वाईट वाटतं की यांना लोकनेते दिबा पाटील, दत्ता पाटील यांच्यासारखा संघर्ष करायला वेळ नाही. याला दलाली म्हणतात, ज्याला गुलामी म्हणतात. त्या गुलामीमध्ये आनंद मारणारा नेतृत्व मुंबईतली आमची गावठाणं असतील, नवी मुंबईतली ठाणे जिल्ह्यातली गावठाणं, या गावठाण हक्काचा जो विषय आहे त्या गावठाणामध्ये फक्त आगरी कोळी लोक नाही, त्यामध्ये आदिवासी आहेत, मातंग आहेत, चर्मकार आहेत, बौद्ध आहेत, मुस्लिम आहेत, हे सुद्धा भारताचे नागरिक आहेत. त्यांना जमीन मालकी मिळाली पाहिजे. आम्ही देशाचे नागरिक आहोत, तर आम्हाला जमीन मालकी मिळाली पाहिजे म्हणून संघर्ष करायला तयार नाहीत. आणि आपल्याला माहित आहे की लोकांना दलालीमध्ये जास्त फायदा होतो. आणि तुम्ही पाहिलं असेल की इतिहासामध्ये मी तत्वज्ञानात जातो की भगवान महावीर यांना महावीर म्हटलं जातं. खरं म्हणजे त्यांच्या अंगावर कुठलंही शस्त्र नाही. ते अहिंसक आहेत, अहिंसेचे पुरस्कर्ते आहेत. आणि ते सुद्धा सांगतात की अहिंसक माणूस हा शूर असतो. म्हणजे अहिंसक माणसाकडे शस्त्र जरी नसलं तरी तो लढायला फार समर्थ असतो. परंतु त्यांच्या पाठीमागं जे शिष्यगण जमा झाले हे अत्यंत भित्रे लोक तयार झाले. म्हणजे आजचा जो जैन धर्म आहे हा भित्र्या लोकांचा धर्म आहे की त्यांनी फक्त व्यापार निवडला. म्हणजे आपला जसा शेतकरी नांगर धरतो, शेती करतो, धोका पत्करतो, ऊन पावसात फिरतो, मच्छीमार समुद्रात जातो, तशा प्रकारचं धाडस महावीरांच्या पाठीमागे राहिलेल्या जैन धर्मात नाही. खरं म्हणजे महावीर हे शूर आहेत, वीर आहेत. कारण अहिंसा हा फार मोठा धर्म आहे. पण जेव्हा भित्र्या लोकांना स्वतःला वाचवायचं असतं तेव्हा ते अहिंसा सांगतात. परंतु शूर लोक खरे अहिंसक असू शकतात. आणि म्हणून भगवान महावीरांच्या पाठीमागं जो आज समाज तयार झालेला आहे हा व्यापाऱ्यांचा झालेला आहे, कष्ट न करणारा, धाडस न करणारा, अशा प्रकारचा समाज मुंबईमध्ये गावठाण चळवळीमध्ये आहे, नवी मुंबईच्या गावठाण चळवळीमध्ये आहे. दिबा पाटलांप्रमाणे संघर्ष न करता भाडेकरारांनी गावठाणे घेण्याची व्यापारी वृत्ती त्यांनी स्वीकारलेली आहे. ही व्यापारी वृत्ती तुम्हाला राज्यकर्ता कधीच करणार नाही. लोकांना, देशाला गुलाम करेल. आणि एक दिवशी जसा व्यापारी आलेले इंग्रजांनी देशाला गुलाम केलं तसंच महाराष्ट्रातले ब्राह्मण, मराठी आणि वैश्य या राज्यकर्त्यांचे आम्ही गुलाम होऊ. आणि गुजरात हे त्याचं ज्वलंत उदाहरण आहे. आणि गुजरातनी मुंबई ताब्यात घेण्याचा सुद्धा प्रयत्न चालवलेला आहे. परंतु मुंबई ही मनोहर जोशी किंवा एक आपले राज ठाकरे या मराठी माणसांची नाही. ही मुंबई ही आगरी, कोळी, भंडारी, ईस्ट इंडियन आदिवासींची आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मुंबई वाचवण्याचा विषय सोडून द्यावा. तुम्ही वाचवणार नाही, तुम्हीच तर विकणार आहेत, तुम्ही तोडणार आहेत. ते वाचवण्याचं काम आम्ही करू, दिबा पाटलांचे सैनिक म्हणून आम्ही करू. आणि म्हणून आता मला जो आढावा या गावठाण चळवळीचा घ्यायचा आहे तो असा आहे की आपल्याला कल्पना आहे की गावठाण चळवळीला जो अधिकार, संघर्षाचा अधिकार किंवा कायद्याचा अधिकार जो दिलेला आहे तो कोकणाने दिलेला आहे. कोकणातल्या खोती विरुद्ध चळवळीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नारायण नाकू पाटील, सी.के. बोले यांच्या संघर्षाने इथली जमीन मालकी हक्क या मुंबई परिसराला भेटली, कोकणाला मिळाली. आणि कोकणातून कुळ कायदा हा देशभर पोहोचलेला आहे. आणि म्हणून देशामध्ये जो जमीन मालकी हक्क मागासवर्गीयांना भेटला पाहिजे त्याचं मूळ हे कोकणातल्या गावठाण चळवळीमध्ये आहे, जमिनींच्या चळवळीमध्ये आहे. आणि म्हणून मी 1990 साली आलेला एक अत्यंत महत्वाचा कायदा सांगणार आहे. जसं 1932ला जे आंदोलन झालं, विक्रमी शेतकरी संप झाला, त्या आंदोलनातून कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचं घर हा कायदा आला. त्याच पद्धतीने 1990ला जेव्हा मंडल आयोग आला त्या मंडल आयोगाने भारतातल्या जातींचा पुन्हा एकदा सर्व्हे केला. त्यांच्या असं लक्षात आलं की महाराष्ट्राची 60% जमीन आज मराठा लोकांकडे आहे. मराठा समाजाकडे 60% जमिनी आहे. प्रमुख उद्योग, सहकार, शिक्षण, उद्योग हे सगळे मराठ्यांकडे आहेत, ब्राह्मणांकडे आहेत. आपल्याला माहित आहे उरणकडच्या जवळच्या सगळ्या जमिनी आज अदानी आणि अंबानीकडे गेलेल्या आहेत. विमानतळ अदानीकडे गेलाय, मुंबईचा गेलाय, नवी मुंबईचा गेलाय, इथले सेज प्रकल्प गेलाय. आणि हे सगळे उच्चवर्णीय आहेत. आणि या उच्चवर्णीयांमध्ये उच्चवर्णीयांच्या बरोबरीनं मागासवर्गीय जातींना आणायचं असेल तर केवळ शिक्षण, आरक्षण आणि नोकऱ्या एवढं देऊन चालणार नाही, तर तुम्हाला समप्रमाणात जमिनींचं वाटप करावं लागेल, समप्रमाणात उद्योगांचं वाटप करावं लागेल. तेव्हा देशामध्ये समता येईल. आणि याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतला कुळ कायदा घेऊन जमीन हक्काचं आंदोलन मी 2005 पासून सुरू केलेलं आहे. त्यांच्याशी लोकांशी अत्यंत प्रामाणिक, एकनिष्ठ राहण्याचा प्रयत्न करतोय. आणि हे पण सांगतोय की या चळवळीला पैसे लागतात. आणि मी जर तुमच्यासाठी दिवसभर काम करत असेल तर तुमच्या घरी जेवणार आणि माझा प्रवास खर्च सुद्धा घेणार. यामध्ये कोणताही अप्रामाणिकपणा नाही. अशा प्रकारचा प्रामाणिकपणा भगवान बुद्ध, महावीर, दिबा पाटील आणि दत्ता पाटील आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा राखला होता. त्यांनी लोकवर्गणी नाकारली नाही. जोपर्यंत या देशातल्या नागरिकांमध्ये प्रामाणिकपणाने लोकवर्गणी काढून आपल्या जमिनी, आपल्या घरांचे लढे चालवण्याचा प्रामाणिकपणा आहे तोपर्यंत त्यांचा पराभव कुणी करू शकणार नाही. आणि जेव्हा तुम्ही राज्यकर्त्यावर विसंबून राहाल
तेव्हा 50 खोके आणि ओके म्हणजे स्वतःला विकणारे 50 खोक्यांमध्ये विकणारी महाराष्ट्रातले 40 आमदार आणि मंत्री जर आज राज्यकर्ते असतील तर ते तुमची सुद्धा विक्री केल्याशिवाय राहणार नाहीत. हे सत्य आहे. म्हणून जगात फुकट काही मिळत नाही. हा जो अर्थशास्त्राचा सिद्धांत आहे तो सत्य आहे की फुकटचं आपण कोणाकडून घेऊ नये आणि कामाचे पैसे जो कोणी कष्टकरी असेल त्याला कोणी नाकारू नये अशा प्रकारच्या तत्वाने आम्ही आता चाललेलो आहोत. आणि आत्ताच्या घडीला उरण शहराला 1973च्या नोटिफिकेशनने जमिनी संपादित करण्याचे प्रकार चालू आहेत. ज्या पद्धतीने नवी मुंबईतल्या लोकांना जमीन मालकी हक्क आजही समजत नाही. कारण लोकांना एकत्र करायचं, लोकांना एकत्र करून लोकवर्गणी काढायचं, गाव मोजायचं, यासाठी जो वेळ असतो तो वेळ द्यायला राजकीय नेतृत्व तयार नाही, सामाजिक नेतृत्व तयार नाही. फेसबुकला व्हॉट्सअपला यायचं आणि टाळ्या वाजवून घ्यायचा हा जो प्रकार आज नेतृत्वाचा चालू आहे तो अत्यंत निंद्य आहे. आणि महावीर ज्यांना भगवान महावीर म्हटलं जातं, लढाऊ म्हटलं जातं, त्यांचा समाज जसा व्यापारी झाला आणि दुसऱ्यांनी बनवलेला माल मार्केटमध्ये विकून टक्केवारी घ्यायची, दलाली घ्यायची, अत्यंत हीन दर्जाचं जीवन जगतोय, त्याच पद्धतीनं आमच्या आगरी कोळ्यांनी सुद्धा आज आपल्याकडे ही दलाली स्वीकारलेली आहे. गावठाणं वाचवली पाहिजेत. 12.5% संघर्ष दिबा पाटलांनी केला, त्यामध्ये आमची गावठाणं सुरक्षित राहिली. त्यामध्ये आम्हाला नोकऱ्या मिळाल्या, प्रकल्पग्रस्त म्हणून वाढीव भाव भेटला. 22.5% विमानतळातले जे सर्वपक्षीय नेते होते त्यातले आज सगळे आहेत ते सगळे दलाल झालेले आहेत. त्यांनी कुठलाही संघर्ष न करता शेतकऱ्यांना 22.5% कायद्यामध्ये फसवलेलं आहे. उरणमध्ये सुद्धा आज जी लिडरशिप आहे ही लिडरशिप 22.5%चं समर्थन करते आणि 22.5% चांगलं पॅकेजेस सांगतं. 22% म्हणजे काय तर 40 गुंठ्याचे 16.5 भूखंड घ्यायचे, ते कधी मिळतील याची गॅरंटी नाही, किती मिळतील याची गॅरंटी नाही आणि त्या जमिनीवर असलेली घरं आहेत ती अनधिकृत बांधकामं म्हणून पाडली जातात. हे सत्य लोकांना सांगत नाहीत आणि म्हणून उरणमध्ये या भूसंपादनामध्ये लोक लढले नाहीत तर त्यांची घरं पडणार आहेत. हे वास्तव मी आज जाहीर करतो. या उरणच्या लढाईला नवी मुंबईकरांनी पाठिंबा देणं गरजेचं आहे. कारण रायगडच्या आंदोलनाने, दिबा पाटलांच्या आंदोलनाने तुमच्या घराला वैभव आले, 12.5% भेटले. आज तुम्ही दिबा पाटलांचा आदर्श न घेता ही दलाली केल्यामुळे हक्काची मालकीची गावठाणं सुद्धा भाडे करारीत रूपांतरित होत आहेत. जे कोणी अशा सभा घेऊन सिडकोला मदत करतायत की भाडे करार शेतकऱ्यांनी करावा, ते नेतृत्व दलालांचं आहे. मी जाहीरपणे सांगतो, त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी सरळ येऊन समोर बोलावं. मी इथल्या सामाजिक संघटनांना सांगतो की आपल्याला मूळ गावठाण जे आहे 1970च्या अगोदरचं कळंबोळीचं गावठाण मी नेहमी उदाहरण देतो की त्यांचं फक्त 2 एकर गावठाण मूळ गावठाण आहे. आता विस्तारित गावठाण हे 32 एकर वाढलेलं असेल तर किती पटीने वाढलं हे आपण पाहू शकता. हे विस्तारित गावठाणामध्ये घरं आपली आहेत, ताबा आपला आहे, पोझिशन आपला आहे आणि याच कायद्यानं म्हणजे मंडल आयोगाचा ओबीसीना जमिनी देण्याचा कायदा असेल, कुळ कायदा असेल, पोझिशनचा कायदा असेल, वहिवाटीचा कायदा असेल, या कायद्याने जमिनी आमच्या आहेत. आता सिडकोला म्हणजे 12.5% म्हणजे 12.5% भूखंडासाठी जमिनी द्यायला नाहीत, 22.5% नाहीत, त्यांनी जमिनी सेजला दिलेल्या आहेत, वेगवेगळ्या उद्योगपतींना दिलेल्या आहेत, DY पाटील, पतंगराव कदम या मराठा नेत्यांना दिलेल्या आहेत, 1 रुपया स्क्वेअर मीटरने दिलेल्या आहेत. या जमिनी सगळ्या विकल्यामुळे सिडको ही दिवाळखोरीत गेलेली आहे आणि दिवाळखोरीत गेलेली सिडको आपलं पुनर्वसन करू शकत नाही, वास्तव आहे. मग अशा काळामध्ये तरुणांना लढण्याचा, संघर्षाची हाक देण्यापेक्षा आपण या भाडे करार करू यासाठी मिटिंग लावणाऱ्या लोकांना लाज वाटत नाही की दिबा पाटलांचा फोटो आपण लावता. अशा प्रकारची दलाली दिबा पाटलांनी, दत्ता पाटलांनी, नारायण नगोनी कधी केली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी दलाली केली नाही. त्यांनी संघर्षासाठी मैदानात ते उतरले. मग निजामशाही असेल, आदिलशाही असेल आणि इंग्रज असतील, यांचे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी 2 हात केलेले आहेत. आमचे कुत्रे आता भुंकायला लागलेले आहेत, त्याच्यामुळे हे गावातलं घर आहे, उरणचं घर आहे, इथले कुत्र सुद्धा स्वतंत्र आहेत आणि कावळे सुद्धा स्वतंत्र आहेत आणि माणसं सुद्धा स्वतंत्र आहेत. आणि म्हणून मला हे सांगायचं आहे की गावठाण चळवळीच्या जेवढ्या क्लिप महाराष्ट्रात आहेत त्याच्यामध्ये चळवळीचा इतिहास नाही, संघर्षाचा इतिहास नाही. पुस्तकं वाचून जे लोक बोलतात त्यांना ही जमीन मालकी समजणार नाही. आणि म्हणून मुंबईमधल्या गावठाणामध्ये 2000 वर्ष पोर्तुगीज, इंग्रज, डच, हुन, शक हे आले आणि त्यातही आम्ही टिकून राहिलो कारण आमचे पूर्वज हे लढवय्ये होते, संघर्ष करणारे होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराच्या काळात सुद्धा आम्ही संघर्ष केलेला आहे आणि म्हणून देश वाचलाय. इंग्रज भारत छोडो ही बोलायची वेळ महात्मा गांधीवर कधीच आली नसती जर आमचं आरमार हे पेशव्यांनी बुडवलं नसतं. आणि म्हणून आज मुंबईच्या गावठाणासाठी आम्ही संघर्ष करायला उभे आहोत. मला अत्यंत वाईट वाटतंय, दुःख होतंय की माझ्या बरोबरच्या लोकांवर मला टीका करावी लागते, सामाजिक कार्यकर्त्यांवर टीका करावी लागते. राजकीय नेते तर दलाल आहेतच की ज्यांनी आमचं ओबीसी आरक्षणाची वाट सवर्णांना आरक्षण देऊन लोकसभेत केलेली आहे.
सुप्रीम कोर्टात झालेली आहे. म्हणजे सामाजिक न्यायाचा, जमिनींचं समान वाटप, पाण्याचं समान वाटप, शिक्षणाचं समान वाटप, नोकऱ्यांचं समान वाटप मागासवर्गीयांना झालं पाहिजे. हा संविधानाचा मूळ हेतू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा हेतू धुळीस मिळवण्याचं काम मोदी सरकारने केलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा केले. अशा काळामध्ये जर आमच्यामध्ये लढवय्ये लोक नसतील, ज्यांची घरं वाचवायची असतील ते लोकवर्गणी काढत नसतील, तर बाबांनो तुमचं घर, तुमचा देश तुम्हाला कधीच मिळणार नाही. आणि म्हणून ज्यांना गावठाणाचं म्हणजे मूळ गावठाण विस्तारित गावठाण मोजायची लायकी नाही, ही लायकी महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांमध्ये पण नव्हती. आणि म्हणून इंग्रजांनी केलेले नकाशे ते आम्हाला दाखवत असतात, तुमचं मूळ गावठाण तुमचं आहे, विस्तारित गावठाण तुमचं नाही, असं जे कोणी राज्यकर्ते सिडको अधिकारी बोलतात आणि त्यांच्या सुरात सूर मिसळण्याचं काम जे आगरी, कोळी, भंडारी, माळी आणि ओबीसी नेते करतात त्यांचा सुद्धा मी जाहीर करतो, निषेध करतो. आणि महाराष्ट्राला हे सांगू इच्छितो की गरिबाला झोपडीसाठी संघर्षच करावा लागतो, लढावं लागतं. आणि हा संघर्ष आम्ही केला नाही तर आम्ही या देशात टिकणार नाही. आपण येणाऱ्या पिढ्यांना भारतीय राष्ट्रवाद शिकवायचा असेल तर आम्हाला हे सांगावं लागेल. आम्ही झोपडपट्ट्यांमध्ये असो, गावठाणांमध्ये असो, कोळीवाड्यामध्ये असो, जमीन हमारा हक है, यही हमारा राष्ट्र है, असा हिंदीतला संदेश संपूर्ण देशाला मी देऊ इच्छितो. गावठाण हक्काची चळवळ ही माझ्या नेत्यांनी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नारायण नागू पाटील यांच्यानंतर दत्ता पाटील आणि दिबा पाटील यांनी माझ्याकडे सोपवलेली जबाबदारी असं मी समजतो. आणि म्हणून जमीन मालकी हक्क आता लढायसाठी जमीन शिल्लक राहिली नाही. काही प्रमाणात आमच्या रायगड जिल्ह्यात जमिनी आहेत, पण बाकीच्या जमिनी जवळजवळ गेल्याच जमा आहेत. आता राहिले गावठाणांची घरांची लढाई. हा लढा कुळ कायद्याप्रमाणे, हा लढा सिडको विरुद्ध लढा जसा झाला, हा लढा सेज विरुद्ध झाला, त्या पद्धतीचा लढा लढायला मी निघालेलो आहे. मला अनेक मदत करणारे नवी मुंबईतले चांगले लोक आहेत. डॉक्टर राजेश पाटील आहेत, दशरथ भगत आहेत, हे नित्य नेमाने या चळवळीला मदत करत असतात. आणि अशा प्रकारचे चांगले लोक सुद्धा नवी मुंबईत आहेत. या लोकांनी जर ठरवलं तर हा लढा आम्ही जिंकू शकतो. आणि जो भाडे करार नवी मुंबईत सिडकोने लादलेला आहे तो आम्ही रद्द करून सिडकोला हद्दपार करण्याची तयारी आणि हिंमत आमच्यामध्ये आहे. जर सिडकोने बांधलेल्या वसाहतीमध्ये, सिडको कॉलनीमध्ये कन्व्हेन्स डीड जर होऊ शकतं, जमीन मालकी मिळू शकतं, मग गावठाणातल्या घरांना कन्व्हेन्स डीड का होऊ शकत नाही, जमीन मालकी का मिळू शकत नाही? हे सीए झालेल्या निलेश पाटील यांना माझा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न त्यांनी चिंतन करावं, रात्रभर जागावं आणि शोधावं. आणि लोकांना गुलामी शिकवू नये, गुलामीचं समर्थन त्यांनी करू नये. जमीन मालकी हक्क जेव्हा मिळणार नाही तेव्हा बघू. पण हे सरकार सुद्धा, मागचं शिवसेना महाविकास आघाडी सरकारने जेव्हा दिबा पाटलांच्या नावावर बाळासाहेब ठाकरेंचं नाव लादून गुलामी लादण्याचा प्रयत्न केला तेव्हा विरोध आम्ही केला. आमच्या लोकांनी पैसे काढले आणि तो संघर्ष आम्ही जिंकला. दिबा पाटलांच्या हक्कासाठी जसं आम्ही रस्त्यावर उतरलो तसं कोळीवाडा गावठाणातल्या घरांसाठी पुन्हा एकदा मोठं आंदोलन करावं असं दिबा पाटील नामकरण समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील, रामशेठ ठाकूर आणि सगळ्या आमदार खासदारांना मी करतो, कपिल पाटलांना करतोय. दिल्लीमध्ये ते पंचायत राजचे मंत्री आहेत. जर पंचायत राजमध्ये मुंबईतले कोळीवाडे गावठाण, ठाणे जिल्हा, रायगड, पालघर मधली गावठाण मालकीने देण्याची तुमची जर हिंमत नसेल तर ते मंत्रिपदाचा आपण राजीनामा द्यावा. आणि हिंमत असेल तर मला बोलवून घ्यावं, मी तुम्हाला गावठाणांचे प्रस्ताव देतो आणि ही जमीन मालकी आपण मिळवून ठेवू. आणि चंद्रसूर्य असेपर्यंत मुंबईतले, ठाणे, रायगडले आगरी कोळी या गावठाणात राहतील हे जाहीर वचन आपण जगाला देऊया आणि जगाला संदेश देऊया. हुंडा न घेणारे, मातृसत्ताक, स्त्रियांना अधिकार देणाऱ्या हा इथली जी महान अशी संस्कृती आहे, त्या संस्कृतीचा सन्मान शासनाने करावा. आणि हा संदेश संपूर्ण कोकणाला मी देतोय. आणि हा कोकणाचा संदेश मी महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या इतर लोकांना देतोय की कोळीवाडा गावठाण सरकारी अधिकारी तुम्हाला आज देत असतील, तुमच्याकडे जमिनीला भाव नाही. आमच्याकडे 6 कोटी रुपये गुंठा इथे असल्यामुळे तुमच्याकडचे मराठा ब्राह्मण अधिकारी सुद्धा इथे गावठाण विकायचे धंदे करतात. विश्वास पाटील या पानिपात कारानं आमची अनेक कोळीवाडे विकलेले आहेत. जू मोरा कोळीवाडा 7/12वरून नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि मिळालेली सगळी कीर्ती धुळीच मिळवली आहे. ओबीसी विरोधी हा IAS ऑफिसर आहे. आणि असे IAS ऑफिसर जे असतील की इथल्या आगरी, कोळी, कराडी, भंडाऱ्यांना जमीन मालकी अधिकार नाकारत असतील, तो मिळण्यासाठी वाटेल तो संघर्ष आपण करू. माझी लढाईची तयारी आहे. आपण लोकवर्गणी काढून सहकार्य करत असाल तर निश्चितपणे प्रत्येक गावामध्ये अशा गावसभा घेऊन आम्ही गावठाण वाचवायचा प्रयत्न करू. जाता जाता उरणमध्ये जे आंदोलन उभं राहत आहे, बालईमध्ये गावठाणाचं सीमांकन आम्ही केलेलं आहे. कालच जमीन मोजली, 120 एकर ती जमीन भरलेली आहे. 120 एकर मधली घरं जर सिडको तोडत असेल तर इथं 84 सारखा लढा पुन्हा उभा राहील, दिबा पाटलांसारखा लढा उभा राहील. हा संदेश मी माननीय पोलीस आयुक्त आणि मुख्यमंत्र्यांना दिलेला आहे. तो त्यांना कळत नसेल तर त्यांनी इथे संघर्ष असा करून पाहावा. यामध्ये आमचे प्राणही गेले, जीव जरी गेले तरी या मातृभूमीसाठी लढायला आम्ही तयार आहोत. हा संदेश मी या व्हिडिओद्वारे देतो. आणि महाराष्ट्रातला गावठाण हक्क कायदा
किंवा मग गावठाण हक्काचा संघर्ष हा मुंबई कोकणापेक्षा वेगळा आहे. कोकणातल्या समुद्रकिनारच्या जमिनीला प्रचंड भाव आलेला आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या जमिनी आहेत आणि टिकण्यासाठी मागच्या काळात इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच, मोगल यांच्याविरुद्ध आम्हाला संघर्ष केला. आता महाराष्ट्रातल्या ब्राह्मण मराठा मुख्यमंत्र्यांबरोबरचा संघर्ष आहे, हा आम्ही करू आणि जिंकू एवढं सांगतो आणि माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार.